तथागत सम्यक संबुद्ध द्रोण नावाच्या ब्राह्मणाशी कशा प्रकारचा संवाद करतात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू। एके समयी तथागत सम्यक संबुद्ध उकट्ठ आणि सेतब्ब या दोन नगराच्या मधील राजरस्त्यावर पोहोचले होते। तेव्हा द्रोण नावाचा एक ब्राह्मण त्यांच्यासारखाच त्या रस्त्याने प्रवास करीत होता। तेव्हा तो तथागतांना भेटला। तथागतांनी अचानक रस्ता सोडून एका वृक्षाखाली पद्मासन घालून बसले। तथागतांच्या पावला मागून जात असणाऱ्या त्या ब्राह्मणाला त्या तेजस्वी, सुंदर, संयमी, शांत आणि संयत मनाच्या आणि सामर्थ्यशाली मनाच्या तथागतांचे त्या द्रोण ब्राह्मणाने दर्शन घेतले। तो द्रोण ब्राह्मण तथागतांजवळ गेला आणि म्हणाला, आदरणीय महाशय, आपण देव आहात काय? तथागत म्हणतात, नाही ब्राह्मणा, मी खरोखर देव नाही। त्यानंतर तो ब्राह्मण तथागतांना पुन्हा म्हणतो, तुम्ही गंधर्व, यक्ष किंवा मनुष्य आहात काय? तेव्हा तथागत त्या द्रोण नावाच्या ब्राह्मणाला म्हणतात, नाही नाही ब्राह्मणा, मी गंधर्व नाही, मी यक्ष नाही, ब्राह्मणा, मी मनुष्यही नाही। त्यानंतर तो द्रोण ब्राह्मण तथागतांना म्हणतो, आदरणीय महाशय, आपण आहात तरी कोण? तथागत सम्यक संबुद्ध त्या द्रोण ब्राह्मणाला म्हणतात, ब्राह्मणा, जोपर्यंत मी माझ्या अंगच्या आसवांचा निराश केला नव्हता तेव्हापर्यंत मी खरोखर देव, गंधर्व, यक्ष आणि मनुष्य होतो, पण आता मी आसवांपासून मुक्त झालो आहे। ज्याप्रमाणे ताल वृक्ष मुळापासून कापून घेतला त्या वृक्षाला अंकुर कधीच फुटणार नाही, त्याप्रमाणे माझेही आहे। तथागत म्हणतात, ज्याप्रमाणे जलात जन्म घेणारी कमललता पाण्यातून वर येते आणि तरी सुद्धा पाण्याचा कलंक तिला चिकटत नाही, त्याप्रमाणे हे ब्राह्मणा, मी जगात जन्मास आलो, जगात वाढलो आणि जगावर विजय मिळवून जगाच्या कलंकाला अस्पृष्ट असा राहिलो आहे। म्हणून हे ब्राह्मणा, तू मला एक तथागत ज्ञानी पुरुष असे समज। वैशाखी पौर्णिमेला लुंबिनी वनात महामायेच्या पोटी ज्यांचा जन्म झाला होता ते बोधिसत्व सिद्धार्थ गौतम होते, पण गयामधील पिंपळ वृक्षाखाली ज्यांचा जन्म झाला ते तथागत सम्यक संबुद्ध होते, ते ज्ञानी पुरुष होते। तथागतांचा जन्म क्वचितच होत असतो, बुद्धाचा जन्म क्वचितच होत असतो, ज्याप्रमाणे उमराचे फूल उमलते। बुद्धाचा जन्म होणे म्हणजे सर्व क्लेशाचे नष्ट होणे आहे। सुखो बुद्धानं उपादो सुखा सधम्मदेशना सुखा संगस्म सामग्गी समग्गानं तपो सुखो। बुद्धांचा जन्म सुखदायक आहे, सद्धर्माचा उपदेश सुखदायक आहे, संघात ऐक्य सुखदायक आहे आणि एकता युक्त होऊन तप करणे सुखदायक आहे।